महाराजांना मानाचा मुजरा करतो, महाराजांना अभिवादन करतो। छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा डोक्यावर नाही तर डोक्यात घेण्यासाठी ह्या लोककलेच्या माध्यमातून रोज आबा एका ठिकाणी कार्यक्रम आहे। तर आज मोडलीमाय, उद्या एक ठिकाणी आहे, परवा पंढरपूरला आहे, परत माड्यात आहे, करकमला आहे। प्रत्येक एक दिवशी त्या ठिकाणी प्रत्येक आपल्या मतदारसंघातल्या गावात छत्रपती शिवरायांचा एक मावळा म्हणून एक आपण या महाराष्ट्राच्या मातीत जन्मलोय म्हणून महाराजांचे विचार शेवटच्या मुलांपर्यंत हे येणाऱ्या पिढीला महाराजांच्या आयुष्यातले अनेक प्रसंग, महाराजांच्या आयुष्यातला आत्ता आपल्याला अफजल खानाच्या भेटीचा प्रसंग शाहिरांनी सांगितला। शाहिरांना माझी विनंती आहे की शाहिरांना 10 नोव्हेंबर 1659 ज्या दिवशी अफजल खानाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची गोष्ट आता माहिती आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आबा असा आहे की 10 नोव्हेंबरला महाराजांनी अफजल खानाला पाडलं, महाराष्ट्रावर आलेलं सगळ्यात मोठं संकट घालवलं आणि महाराष्ट्र त्या ठिकाणी एका बाजूला मुक्त श्वास घेत असताना 11 नोव्हेंबरला महाराज कुठे होते? कारण 10 नोव्हेंबरला महाराजांचा इतिहास सगळ्याला माहिती आहे। प्रतापगडला म्हणून प्रतापगडाचं नाव देखील प्रतापगड केलं, परंतु 11 नोव्हेंबरला महाराज कुठे होते कुणी सांगते का? महाराज 11 नोव्हेंबरला त्या दिवशीच महाराजांनी दर्याखोऱ्यात जे सैन्य गोळा केलं होतं, महाराजांनी सांगितलं होतं की अफजल खानाला मी मारणार आहे आणि घोडे, हत्ती, तलवारी सगळं आपल्याला मिळणार आहे। अफजल खान पडल्यावर काही सैन्य पळून गेलं आणि काही सैन्य सामील झालं आणि ते सैन्य सोबत घेऊन 7,500 मावळे जे दर्याखोऱ्यात होते त्यांना घेऊन संध्याकाळी पुन्हा महाराज गडावरून खाली आले आणि घोड्यावरती टाप मारली आणि त्यावेळेस वाई प्रांत, सातारा प्रांत आणि कोल्हापूर प्रांतामध्ये त्या ठिकाणी चालू केलेला लढा 1 डिसेंबरला पन्हाळगडावरती भगवा फडकवला। 20 दिवसात 18 किल्ले जिंकून 200 किलोमीटरचा प्रांत महाराजांनी जिंकला। अफजल खानाच्या विजयानंतर तो पुढच्या विजयाकडे नेणारा महाराजांचा जो आत्मविश्वास होता तो देखील आता शाहीर सांगण्याची आवश्यकता आहे। कारण 10 नोव्हेंबरचा इतिहास सगळ्याला माहिती आहे, परंतु 11 नोव्हेंबरला महाराज न दमता पुन्हा एकदा त्या ठिकाणी पुढे गेले आणि महाराजांच्या स्वराज्यामध्ये असलेले मोजके किल्ले, त्याच्यात 18 किल्ले आणि 200 किलोमीटरचा प्रांत महाराजांनी जिंकला न थकता। आयुष्यामध्ये जे घडलं, दुसरं एक उदाहरण आपल्या सगळ्याला माहिती आहे, पन्हाळगडाचा वेढा। पन्हाळगडाच्या वेढ्यात देखील महाराजांना त्यावेळेस 23 किल्ले, 4 लाख होणाहून अधिकचा मुलूक आणि स्वतःच्या मुलाला अफजल खाना त्या ठिकाणी औरंगजेबाकडे चाकरीला 5,000 मनसब ठेवलं आणि स्वतः भेटायला गेले। त्या ठिकाणी झालेला मोठा तो बॅकलॉग होता, परंतु महाराज आग्र्यावरून सुटले आणि पुन्हा 8 वर्षात 250 पेक्षा जास्त किल्ले घेतले आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केलं। कोणताही विजय आला आणि पराजय आला, थांबायचं नाही, लढायचं, हा महाराजांचा विचार घेऊन आपण पुढच्या काळामध्ये काम करणारे कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहे। आबा आपण त्या ठिकाणी लढणारे सगळेजण आहोत, त्यामुळे लढत राहूया। आपल्याला महाराजांचा विचार आहे की हार असो जीत असो, आपला विचार आहे लढणे आणि तो विचार घेऊन आपण पुढे जाऊया। या शिवजयंतीच्या निमित्तानं खूप सुंदर असा पवाड्याचा आपण कार्यक्रम ठेवला, या निमित्त आपले शाहिरांचे आभार मानतो। महाराजांचा लढण्याचा विचार आपण सगळेजण आत्मसात करूया। महाराजांचे विचार आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला आणले पाहिजे, हे पुढच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी स्वीकारूया। महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। धन्यवाद।